हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, आज आहे संकष्टी आणि आता माझी अंघोळ झाली आहे आणि आता मी देवांनासुद्धा अंघोळ वगैरे घालून घेणार आहे आणि देवांची पूजा वगैरे करायची आहे. त्याच्यानंतर आज पूर्ण दिवस उपवास आहे. संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करणार. त्यानंतर मला जायचं आहे बाजारात. उद्याच्या गुरुवारची तयारी करायची आहे. तर त्याच्यासाठी मला बाकीचं सगळं पूर्वतयारी करून ठेवायची. तर म्हणजे कसं उद्या जास्त घाईघाई नाही होणार. उद्या आहे तिसरा गुरुवार आणि त्याच्यासाठीचं सगळं सामान आणायचं आहे. तर चला, तर आता मी आहे ना अंघोळ करून आत्ताच आली. तर आहे ना मी खूप असं चेहरा तर फ्रेंड्स आहे ना इथे थोडंसं आहे ना स्किन हे वाटते थंडीची खूप थंडी आहे. तर थंडीमुळे ना थोडी स्किन आहे ना अशी खेचल्यासारखी वाटते. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे ना, तर मी माझ्या स्किनची कशी काळजी घेते आणि मी काय काय लावते ना ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग मी तुम्हाला दाखवते. तर मी माझ्या स्किनची कशी काळजी घेते ना, आज ती तुमच्यासोबत मी शेअर करते. तर काय करणार आहे, मी सर्वात प्रथम आहे ना स्किनला आहे ना टोन लावून, म्हणजे जे आपलं स्किन टोनर असतं ना, मी ते लावून घेणार आहे. मी हे कोणतं पेड प्रमोशन किंवा कोणत्या ह्याचं प्रमोशन नाही करत आहे. मी जे यूज करते ना, मी ते तुम्हाला सांगते. तर मी ना इथे सर्वात प्रथम आहे ना स्किनला आहे ना हे टोन जे आहे ना ते लावून घेणार आहे, टोनर. कारण की ह्याने ना स्किन जरा खूप छान आणि ब्राईट, म्हणजे असं खूप छान वाटते, सॉफ्ट सॉफ्ट वाटते आणि अशी एकदम बाउन्सी वाटते. तर आपल्याला स्किन टोन लावून घ्यायचं आहे आणि स्किन टोनर जे आहे ना ते आपल्या फेससाठी कधीही चांगलं असतं. तर ते लावून घ्यायचं आहे. तर आता टोनमध्ये लावून झालं आहे टोनर आणि खूप असं ड्रायपणा पण निघून गेला आहे स्किनमधला. तर तुम्ही ना हे लावायचं आहे आणि तुम्ही हाताला पूर्ण बॉडीलासुद्धा लावू शकता, कारण हे स्किन टोनर आहे. तर मी अजून थोडंसं लावते. त्यानंतर ना मी इथे लाशेडचं सनस्क्रीन यूज करते. तर मी ना एकच सनस्क्रीन यूज नाही करत, मी त्यामध्ये ना अजून एक मिक्स करते. वॅसलिनचं सिरम लोशन असतं ना, मी ते यूज करते. छान आहे हे. तर जास्त नाही घ्यायचं आहे, इतकंच घ्यायचं आणि बघा असं सगळं मिक्स करायचं आहे. असं मिक्स केल्यावरती ना आपले सनस्क्रीनचं पण थोडंसं जास्तीचा ड्रायपणा पण नाही राहत. असं मिक्स करायचं आहे आणि असं फेसला लावायचं आहे. याने स्किनला छान अशी ब्राईट वाटते आणि शायनी करते. आणि स्किन अशी खेचल्यासारखी नाही वाटत. खूप छान वाटते बघा आणि स्किन बघा किती शायनी दिसते. आणि असे आपल्या फेसवरती ना पिगमेंटेशनचे डाग वगैरे सुद्धा नाही राहत. त्यांना कुणाला पिगमेंटेशन येत असेल ना, त्यांनी ही क्रीम यूज केल्यानंतर खरंच खूप चांगली आहे. तर मला हेच आवडतं, कारण माझ्या फेसला ही सूट होते. तर मी अजून दुसरं कोणतं कधी यूज नाही केलं आहे. एक सिरमसुद्धा खूप छान आहे हिमालयाचं, पण मी ते तुम्हाला दाखवेलच लवकर. आता संपलं आहे माझं ते हिमालयाचं. बघा फेस किती छान आणि शायनी करतो आहे ना, असा फेस वाटतो आणि खूप मस्त दिसतं बघा. बिलकुल पण असं तुम्हाला फेसला काहीच असं दिसत नसेल. छान वाटतं आहे ना. मी अशी काळजी घेते माझ्या फेसची. आणि त्याच्यावरती आहे ना मी माझ्या मुलांचं जे पावडर असतं ना ते मी लावते. मला तेच आवडतं आणि ते पावडर खूप सॉफ्ट असतं. जसं मुलांच्या स्किनला हानी पोचत नाही, तसं आपल्या स्किनलासुद्धा हानी पोचत नाही. ही सुद्धा एक क्रीम लावते. मॉम्सची आहे, पण ही सुद्धा क्रीम आहे ना खरंच खूप छान आहे. तर ही सुद्धा आहे ना थोडीशी, ही सुद्धा मी लावते. ती छान आहे आणि तुम्हालाही माझ्या कानात दिसत असेल, पण ह्याच्याने ना तुम्हाला माझा व्हॉईस येतो. माझा आहे ना माईक जो आहे ना तो कुठेतरी हरवला आहे, भेटत नाही आहे. मुलांनीच कुठेतरी ठेवला आहे. तर ह्याच्या हेच म्हणून लावून ठेवले, कारण की कसं हा जवळच्या जवळ असलं तर आपला संपर्क व्यवस्थित होतो आणि आपला व्हॉईससुद्धा व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचतो माझा व्हॉईस. त्यामुळे तर बघा किती छान आणि बाउन्सी वाटते ना, अशी स्किन वाटते. आता त्यावरती आहे ना मी माझ्या मुलांचं पावडर लावते. मला तेच आवडतं, कारण की हेच पावडर कधीही चांगलं आहे. अंगावर पडलं.
स्किन किती छान आणि ब्राईट ब्राईट दिसते ना. असं आहे माझं स्किन केअर. मी रोज करते आणि फेसला बिलकुल पण कसली इजा होत नाही, व्यवस्थित राहतं आणि खूप छान वाटतं. तर ना आता सगळेजण उठलेले आहेत, ते लोक त्यांची आंघोळ वगैरे करतील, तोवर मी माझे देव वगैरे धुवून घेते. झाडूपोछा वगैरे सगळं झालेलं आहे आणि कसं पहिलं झाडूपोछा वगैरे करून घेतला ना तर मला देवांना आंघोळ वगैरे घालायला इझी पडतं. तर मी ना आंघोळीच्या आधी सगळं झाडूपोछा वगैरे करून घेतलेला. मग आता आंघोळ वगैरे करून घेतली. तर डुगूची आणि इशीची सुद्धा आंघोळ झालेली आहे. तर ते लोक रेडीच बसलेले. तर आता देवांनासुद्धा आंघोळ वगैरे घालून घेते. तर कसं मग मला त्यांची एकदा आंघोळ झाली ना तर मी माझ्या कामासाठी एकदम फ्री असते. त्यामुळे तर असं आहे. आणि आज केससुद्धा धुतले. पण उद्या केस नाही धुणार कारण की गुरुवारचे केस नाही धुत असं म्हणतात. पण कसं होतं ना कधी कधी माझ्या मनाला पटतच नाही. म्हणजे सवय झाली ना दर गुरुवारचं केस वगैरे धुवायची. कारण काय असतं आता हा मार्गशीर्ष महिना सोडला त्याच्या व्यतिरिक्त आम्ही नॉनव्हेज वगैरे खातो. तर तेव्हा उपवास वगैरे म्हणजे तेव्हा नॉनव्हेज खातो. तर दुसऱ्या दिवशीचा गुरुवार असतो आणि गुरुवार मी हा खूप मानते स्वामी समर्थांसाठी. आणि आपल्या देवीचा सुद्धा वार असतो आणि स्वामी समर्थांचा सुद्धा वार असतो. तर त्याच्यामुळे ना म्हणूनच मी केस धुत असते. पण माहिती आहे मला गुरुवारचे केस नाही धुवायचे असतात. पण काय करणार सवय झाली आहे ती. तर बघू आता हळूहळू सवय सोडण्याचा प्रयत्न करेल. आणि नॉनव्हेज खाल्ल्यामुळे ना मग ते केस धुवावीशीच वाटतं, मनात एक रुखरुख राहते. तर त्याच्यामुळे मग मी धुत असते केस. तर चला बघू प्रयत्न करेन मी थोडंसं हे करण्याचा, कमी करण्याचा. तर चला आता पुढचं मी तुम्हाला दाखवते की मी देवांना आंघोळ वगैरे घालून देवांची मंदिरात कशी स्थापना केली. आणि हो, तुम्हाला माझं स्किन केअर कसं वाटलं ना ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर फ्रेंड्स इथे बघू शकता छान असे देव माझे स्वच्छ मी धुवून घेतले आहेत. म्हणजे आंघोळ वगैरे घालून घेतली आहे देवांना सर्व. आणि बघा ना किती छान चकचकीत चमकतात ते, सोन्यासारखे माझे देव चमकतात ते आणि खूप छान वाटतात. तर मी आहे ना असं, आणि होती आजची संकष्टी. तर आज देव धुवायचेच होते आणि उद्यासाठी पण, म्हणजे उद्याचा गुरुवार आहे ना. तर फ्रेंड्स कसं माहिती आहे, म्हणजे उद्याचं अजून देव धुवायचं कारण नाही राहत आणि मग म्हणजे उद्याचं काम थोडंसं वाचून जातं. तर इथे बघा अशा प्रकारे ना मी देवांची पूजा वगैरे मांडणी करून घेतली आणि छान प्रकारे अशी पूजा वगैरे सुद्धा केली आहे. तर इथे पाहू शकता किती छान वाटतं आहे माझं मंदिर. एकदम फुलांनी आणि देवाच्या आणि एकदम असं सोन्यासारखं दिसत आहे. तर आता अशा प्रकारे देवांची पूजा वगैरे झाली आणि बाजूला आहे ना टी व्हीवरती देवांची गाणी वगैरे लावली होती. तर आता मी चालली आहे बाजारामध्ये. तर उद्याचे सगळं फळ फ्रूट्स वगैरे घेऊन येते आणि उद्याला जे जे सामान लागेल ना ते सगळं घेऊन येणार आहे. केला नाही आहे नाही घ्यायची. तर फ्रेंड्स इथे ना मला अजून एक ताट घ्यायचं होतं पितळाचं, देवासाठीचं. तर म्हणून मी ते घ्यायला बघायला आले होते. पण मला जसं पाहिजे ना ते मिळालंच नाही. तर आता आहे ना मी सर्व बाजार वगैरे करून आले इथे. बघा 2 थैल्या भरल्या. तर मला आहे ना घरच्यासाठी सुद्धा भाज्या आणि कांदे बटाटेसुद्धा घ्यायचे होते. नव्हते माझे. त्याआधी थोडंसं डुगूला बघा. तर फ्रेंड्स बघा इथे मी पूजेचं सगळं सामान वगैरे काढून ठेवलं आहे. हे सगळं मी घेऊन आली बाजारातून. कमळ आणले, गुलाब आणले, त्याच्यानंतर 5 फळं आणि ढाळी आणले. झाडाच्या पानाच्या असतात त्या ढाळी देवीसाठी लागतात. खाऊची पानं आणली आहेत. इथे देवींसाठी हार वगैरे आणले. इथे हे जे आहे ना हे कुंचन भरायचं आहे त्याच्यासाठी आणलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आहे ना फुलं आहेत. ही बघा फुलं आहेत. तर असं देवाचं सामान आणलेलं आहे एकंदरीत. आता हे काढून ठेवलं आहे. इथे देवाच्या माळी आहेत. पाठी हे असं डेकोरेशन करणार आहे मी. दुपट्टा असा लावलेला आहे आणि किती छान वाटतं आहे ना. हे डेकोरेशन करणार आहे. आणि इथे फ्रूट्स आणलेले आहेत. हे एवढे फ्रूट्स आणले, पपई, संत्र, केळी आणि पेरू असे आणलेले आहेत. त्याच्यानंतर टॉमॅटो संपले होते, टॉमॅटो आणले. कांदे वगैरे, कांदे बटाटे घेऊन आले. गाजर आणलेत, गाजरचा हलवा खायचा आहे. गाजर घेऊन आले. कोबी घेऊन आली. इथे कोबी मस्त भेटला आहे कोबी. तर असं एवढंच सामान आणलं आहे.
तर चला आता बाकीची तयारी करूया. तसं सर्व भरून ठेवलं आहे मी. तर फ्रेंड्स आता ना इथे झाली आहे संध्याकाळ. इशी तुळशीपाशी दिवा वगैरे लावून शुभंकरोती म्हणणार आहे. तर इथे संध्याकाळ झाली आणि माझा आता स्वयंपाक करायचा बाकी आहे संकष्टीचा. तर मी तुम्हाला दाखवलं थोड्या वेळापूर्वी मी बाजारातून काय काय सामान आणलं ते. काय होतं ना लवकर गेलं ना तर लवकर सगळ्या वस्तू चांगल्या भेटतात. नाहीतर मग खूप उशिराने गेलं ना तर मग असं होतं की अर्ध्या संपलेल्या असतात, हव्या त्या मिळत नाही. आणि मोगऱ्याचा तर गजरा मला मिळालाच नाही, कारण की अख्ख्या बाजार मी शोधला, मला मोगऱ्याचा गजरा मिळालाच नाही. मग मी जाईचा गजरा घेऊन आले आणि खूप मस्त असा सुगंध येत होता जाईच्या फुलांचा. तर तोच गजरा मी लावणार आहे देवीला. तर असं एकंदरीत अशी इशीने वगैरे पण पूजा केली आणि आता मी स्वयंपाक वगैरे करणार आहे, कारण की संकष्टी आहे. 9:03 संकष्टीचा उपवास सोडायचा आहे. तर त्याच्यामुळे माझी इथे चालली आहे तयारी. आणि आज मी काही लेपन केलं नव्हतं हळदीचं, कारण की मी ते उद्या करणार आहे लेपन, म्हणून आज केलेलं नाही आहे. तर इथे बघा इशीने बाहेरसुद्धा दिवे वगैरे लावून घेतले. तर अर्धं काम माझं इशी करते. तर इथे आता माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आहे. तर अशा प्रकारे बघा किती छान आणि सुंदर वाटतंय ना माझं मंदिर. तर चला मग